जय जय मंडळी, आपण बघू शकता कसा मोर आलेला एकदम झाडं ओतून पडलेले आहेत फुलांनी. तर आता जो फ्लोरा आहे हा फ्लोरा सगळ्यात मेन आहे. फ्लोरा तर आणला आपण, पण हा जास्तीत जास्त टाइम झाडाला टिकून राहिला पाहिजे. तर टिकून राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे की झाडाचे जे संजीवक असतात NAA आणि जिबर्लिन हे झाडाला जास्तीत जास्त आपण वरतून द्यायचे, जेणेकरून फुल जास्त टाइम टिकून राहील. आणि नर फुल जर टिकून राहिलं तर जी क्षमता असते फळ धारण्याची ती जास्त वाढते. तर विषय काय माहिती आहे की मित्रांनो, आता ही जी काडी आहे ह्या काडीमध्ये NAचं प्रमाण असतं. NA हा एक तर ऑक्सिजनचा प्रकार आहे, जे की झाडाचे जे वाढ असते शेंड्यामध्ये जे ग्रोथ हार्मोन असतं ते म्हणजे NAA त्यातलाच प्रकार आहे ऑक्सिजनचा. तर हे काय करतं माहिती आहे की मित्रांनो, याला आपण वरतून दिलं ना त्याची काडी असते ती स्ट्रॉंग होऊन जाते, आणि काडी स्ट्रॉंग झाली म्हणजे ते जास्तीत जास्त फुल धरून ठेवते. आणि फुल धरून ठेवलं म्हणजे आपला पॉलिनेशनचा टाइम वाढला आणि फळाची सेटिंग सुद्धा वाढली. तर एक ॲब्सिसिक ॲसिड संजीवक असतं, ॲब्सिसिक ॲसिड ते स्ट्रेस हार्मोन म्हणतो आपण त्याला. तर त्याचं काम काय असतं माहिती आहे का, जेव्हा झाड दुष्काळात जातं, कमी पाणी पडतं, तेव्हा झाडाला जिवंत ठेवण्यासाठी ते ॲब्सिसिक ॲसिड काम करतं. आणि ते आंब्यामध्ये सुद्धा आहे. पण ते काय करतं माहिती आहे का, की झाडाचे जे फ्लोरा असतं, जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असो की रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ असो, त्याच्यामध्ये ते फुलं वगैरे गाळून खाली टाकून देतं. तर आपल्याला त्याचं प्रमाण दाबायचं आहे, त्यासाठी आपण NAची आणि जिबर्लिनची फवारणी करतो, जेणेकरून ॲब्सिसिक ॲसिडची जो काय म्हणतो आपण त्याला कार्य आहे ते थांबतं, ते दबते आणि आपली फळधारणा चांगली होते, सेटिंग चांगली होते, फुलोरा टिकून राहतो. त्याच्यामुळे NAA हे 1140 आणि जिबर्लिन याची फवारणी सध्याच्या टायमाला घ्यावंच लागणार आहे आपल्याला मोर. तर धन्यवाद.